फिफा वर्ल्ड कप मध्ये काल आणि आज इतिहास रचला गेला. नॉर्वेचा चमत्कार, एम्बापेचा जलवा आणि मेक्सिकोचा राडा. नक्की काय घडलं? पहिल्या सामन्यात नॉर्वेने आयव्हरी कोस्टला 2-1 ने धूळ चारली. 39व्या मिनिटाला नुसाने गोल केला, पण डियोलोने गोल करून सामना बरोबरीत आणला होता. अखेर 86व्या मिनिटाला द गोल मशीन अर्लिंग हालांडने विजयी गोल लागला आणि नॉर्वेला पहिल्यांदाच बाद फेरीत विजय मिळवून दिला. दुसरीकडे फ्रान्सने स्वीडनचा 3-0 असा धुव्वा उडवला. किलियन एम्बापे आज वेगळ्याच मूडमध्ये होता. त्याने 2 अप्रतिम गोल केले, तर बार्कोलाने 1 गोल नोंदवला. या 2 गोलसह एम्बापेने वर्ल्ड कप इतिहासात 18 गोलचा टप्पा पार केलाय. फ्रान्सला आता रोखणं कठीण दिसतंय. यजमान मेक्सिकोने घरच्या मैदानाचा पूर्ण फायदा उठवला. क्विनोनेस आणि अनुभवी राहुल जिमेनेजच्या गोलमुळे मेक्सिकोने इक्वेडोरला 2-0 ने हरवलं. इक्वेडोरसाठी हा दिवस खराब होता, कारण सामन्याच्या शेवटी त्यांच्या हिंकापीला रेड कार्ड मिळालं आणि त्यांचा प्रवास तिथेच संपला. नॉर्वे, फ्रान्स आणि मेक्सिको आता राऊंड ऑफ 16 मध्ये पोहोचले. तुमचा आवडता संघ कोणता? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.